पॉलिटेक्निक ॲडमिशन 2026-27 तर फर्स्ट इयर ज्याही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले असेल तर विद्यार्थ्यांचा कॅप राऊंड 2चा जो निकाल आहे हा जाहीर केला जाणार आहे। आणि यामध्ये आता विद्यार्थ्यांचा निकाल किती वाजता जाहीर केला जाणार आहे, विद्यार्थ्यांचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थी निकाल कशा प्रकारे चेक करणार आहे या संदर्भात A to Z अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर सर्वात प्रथम तुम्हाला साईडवर यावं लागेल। तर बघू शकता साईडवर आल्यानंतर निकाल चेक करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम इथे जे 3 डॉट दिलेले आहे इथे तुम्हाला क्लिक करावं लागेल। इथे क्लिक केल्यानंतर डॅशबोर्डचं संपूर्ण ऑप्शन येणार आणि यामध्ये तुम्हाला एक ऑप्शन दिलेलं असेल ते म्हणजे की प्रोव्हिजनल अलॉटमेंट। तर तुम्हाला प्रोव्हिजनल अलॉटमेंटला क्लिक करावं लागेल। यामध्ये बघू शकता तुम्ही जसे तुम्हाला आता कॅप राऊंड 1 दिलेला आहे इथे तुम्हाला कॅप राऊंड 2चं ऑप्शन देण्यात येणार। तर तुम्हाला कॅप राऊंड 2च्या ऑप्शनला क्लिक करावं लागेल। क्लिक केल्यानंतर बघू शकता यामध्ये तुम्हाला तुमचा जो ॲप्लिकेशन नंबर आहे हा ॲप्लिकेशन नंबर DN पासून सुरू होत आहे, हा ॲप्लिकेशन नंबर टाका, तुमची जन्मतारीख टाकावी लागेल तुम्हाला आणि त्यानंतर कंटिन्यूला क्लिक करावं लागेल। कंटिन्यूला क्लिक केल्यानंतर जर तुमचा नंबर लागला तर तुमचे संपूर्ण जेही इन्फॉर्मेशनचं जे पेज आहे म्हणजे अलॉटमेंट लेटर आहे हे तुमच्या स्क्रीनवर दिसून पडेल। त्यामध्ये तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालेलं आहे, त्यामध्ये कोणता प्रिफरन्स मिळालेला आहे, तुम्हाला A to Z अपडेट तुम्हाला ते जे अलॉटमेंट लेटर मिळेल त्यावरती दिसून पडणार आहे। ठीक आहे। त्यानंतर बेटरमेंट आणि फ्रीजचं जे ऑप्शन आहे हे लास्ट राऊंडला आपण जशी अपडेट दिली होती त्याचप्रमाणे असणार आहे। तो व्हिडिओ या व्हिडिओला लिंक करून देतोय, ते सुद्धा एकदा बघून ठेवा की काय करावं लागेल। ठीक आहे। त्याचप्रमाणे आता तुमचा जो निकाल आहे हा किती वाजता लागेल बघा। साधारणतः जेवढे अलॉटमेंट आहे तुमचे हे 5 वाजल्यानंतर, तर 5 वाजल्यानंतर केव्हाही जाहीर केल्या जाऊ शकते। ठीक आहे। मागच्या वेळेस सुद्धा सायंकाळच्या वेळेसच जाहीर झालेला होता तुमचा जो राऊंड 1चा रिझल्ट होता आणि राऊंड 2चा रिझल्ट सुद्धा तुमचा सायंकाळीच जाहीर केला जाणार आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेट करा, आजच्या तारखेमध्ये तुमचा निकाल जाहीर केला जाणार आणि उद्यापासून तुम्ही तुमचा जो प्रवेश आहे हा निश्चित करू शकता। ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी 1000 रुपयाचं चालान भरलेलं असेल त्यांना आता पैसे भरायचं काम पडणार नाही आहे आणि ज्यांचाही नंबर लागलेला नसेल आणि ज्यांनी आतापर्यंत 1000 रुपयाचं जे चालान आहे हे जर पेड केलेलं नसेल तर तुम्हाला या राऊंडमध्ये 1000 रुपयाचं चालान पेड करावं लागेल। ज्यांनी बेटरमेंट केलेलं असेल त्यांना पैसे भरायची गरज नाही आहे आणि ज्यांचा नंबर लागलेलाच नव्हता ते विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये पैसे भरावे लागेल 1000 रुपये। ठीक आहे। या व्यतिरिक्त जर कोणत्या विद्यार्थ्याला काही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार। तर पॉलिटेक्निक ॲडमिशन डिप्लोमा फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांचे कॅप राऊंड अलॉटमेंट या प्रोसेसनी तुम्ही चेक करू शकता। आज सायंकाळी तुमचे जे अलॉटमेंट आहे उपलब्ध केले जाणार। अलॉटमेंट लागल्यानंतर उद्यापासून ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे। ॲडमिशन प्रोसेस कशी करायची या संदर्भात A to Z अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।